मला असं वाटतं आत्ता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाही आहे. हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मतं देतील देखील. पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी. आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेजपर्यंत जाणार हे प्रकरण. हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं. मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे. किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं. आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल. खून खराबही होतील याच्यावरनं. त्याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्यांना जेव्हा कळलंय, म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार. मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे.